पांडुरंगा, तुझ्या दर्शनाने मी तृप्त झालीये। खरंच मी खूप भाग्यवान आहे। मला तुझ्या पायाशी जागा हवी आहे। तुझ्या सेवेत मला वाहून घ्यायचंय पांडुरंगा। सखू, उठ बाळ। बाकीचेही दर्शनासाठी थांबलेत। उठ। अहो, तिला जरा बाजूला घ्याल का? अति परिश्रमानं तिला ग्लानी आली असेल। घ्या बरं तिला बाजूला। सखू, सखू, सखू उठ बाळ। सखू, सखू उठ बाळ। काय झालं तुला? सखू, अरे देवा, काय झालंय? सखू उठ, उठ बाळ। हाय रे देवा। सखू आपल्याला सोडून गेली। पांडुरंगा चरणी लीन झाली ती। ज्या चरणी हे असं। पांडुरंगा, आता सखूला घरी नेणंही शक्य नाही। तूच काहीतरी मार्ग दाखव। लोक हो, आता आपणच सखूचे सगळे सोयरे। बाप म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडायला तयार आहे। सखूच्या अंत्यविधीची तयारी करा। पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग। नामदेवा, नामदेवा, तुझ्या पांडुरंगावर मोठी आपत्ती आली आहे। त्याच्या भक्तांच्या मदतीसाठी तो नेहमी धावतो, पण आज विठ्ठलालाच मदत हवी आहे।
त्याची भक्त सखू पंढरपूरला दर्शनाला गेली असताना विठ्ठलाच्या चरणी तिचा आत्मा विलीन झाला. आत्ता देव सखूचं रूप घेऊन तिच्या घरी वावरतायत. तुम्ही एक काम करा, आत्ता सखूचं दहन झालंय, लवकरात लवकर तिथे जाऊन तिच्या अस्थी गोळा करून इथे घेऊन या. पण देवी, तिथे अनेक लोकांचं दहन झालं असेल, त्यात नेमक्या सखूच्या अस्थी कशा ओळखू? हे बघ, त्यातल्या प्रत्येक अस्थी कानाला लावून बघ. ज्या अस्थींमधून तुला पांडुरंगाचं नामस्मरण ऐकू येईल त्याच अस्थी असतील तिच्या. जा लवकर, त्या घेऊन ये. ठीक आहे देवी, जशी तुझी इच्छा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. देवी, तुझ्या आज्ञेप्रमाणे मी सखूच्या अस्थी घेऊन आलोय. कुठे आहे मी इथे कशी आले? जा बाळ, जा लवकर घरी जा. तुझं रूप घेऊन देव तुझ्या घरी वावरतायत. तू गेल्याशिवाय त्यांची तिथून सुटका नाही. म्हणून तू जा, लवकर जा. काय प्रत्यक्ष देव माझी? अरे देवा, माझ्यामुळे काय वेळ आली आहे. देवा, मला माफ कर. सखूचे अपराध पोटात घाल. देवा, आले मी. मला सांग, तुझ्या बायकोला कोणता पदार्थ खायला आवडतो? मग तिला नाही सांगता येते एवढ्यात, खूप अनुभव येते तुम्हाला अजून. मला विचारशील तर सांगू, माझ्या बायकोला कुठला पदार्थ आवडतो? कुठला? नवऱ्याचं भरीत. बाबा म्हणजे चालायचं. नवऱ्याचं भरीत. मी येऊ का? या या या. आपण सखूच्या सासूबाई का? हो. कसं सांगावं सुचत नाहीये. सखू सखू, तिचं काय? तिच्याकडे काही काम आहे का? थांबा हां, तिला हाक मारते. ती येणार नाही आता. तेच सांगायला आलो होतो. सखू आपल्याला सोडून गेली. छी, काय अभद्र बोलताय तुम्ही? अहो, तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? काय वाटेल ते बोलताय? हो, माझी सखू तर आतमध्ये काम करते. कसं शक्य आहे? आम्ही तिचे अंत्यसंस्कार करून येतोय. काय वेडबीड लागलंय की काय तुम्हाला? हो, तुमची तर मती भ्रष्ट झालेली दिसते. काय वाटेल ते बडबडताय?
उचलली जीभनी लावली टाळायला? नाही. थांबा, मी आत्ता सखूला बोलवते. अहो, ती येणार नाही. पंढरपुरात पांडुरंगा चरणी तिने प्राण सोडले. तिचं दहन आणि अंत्यसंस्कार आम्ही तिथेच पार पाडले. या पहातीच्या अस्थी या आपल्याला समर्पित करण्यासाठीच घेऊन आलो. बाई 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 बाई, कमाल आहे हो. अहो काय बोलताय तुम्ही? थांबा, तिलाच बोलावतो म्हणजे तुमची खात्री पटेल. सखू, काही समजेन असं झालंय. हो, तिचे अंत्यसंस्कार आणि दहन आम्ही केलं. मी स्वतः तिला खांदा दिला. त्या अस्थीही आपल्याला समर्पित करायला घेऊन आलो. हवं तर बाहेर मंडळी आहेत, त्यांना विचारा. सखू गेली. मी म्हणते हातच्या कंकणाला आरसा कशाला? सखूला प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तुमची काही खात्री पटणार नाही. थांबा, मी सखूला बोलवतेच. सखू, सखू, बाळ सखू, बाहेर ये बघू. सासूबाई, मामनजी, मी वारी बरोबर पंढरपूरला गेलेले. तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग इथे माझ्या रूपात माझी कामं करत होता. या वेड्या सखूसाठी पांडुरंगाने स्वतः कष्ट घेतले. परमेश्वरा, सखू जिवंत आहे. पांडुरंगा, परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. तूच आमचा सगळ्यांचा तारणहार आहेस. पांडुरंग, पांडुरंग. म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगच या घरात वास्तव्य करत होता आणि आम्हा अभाग्यानं ते कळलं सुद्धा नाही. देवा, आम्हाला क्षमा करा. आमच्या हातून अजाणतेपणे काही अपराध घडले असतील तर पोटात घाला. देवा, आम्हाला क्षमा करा. पांडुरंग, 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 पांडुरंग.